अनेक पारंपरिक पदार्थ असे पोषक घटकाने परिपूर्ण होते, ते पदार्थ आपल्या आहारामध्ये नियमित रीतीने आणि योग्य पद्धतीने ठेवले तर आपल्याला पेन किलरची गोळी घेण्याची अजिबात जरूर पडत नाही. पण आजकालच्या औषध गोळ्याच्या युगामध्ये आपल्याला त्यांचा विसर पडत चालला आहे. आपल्याला कोणताही दुखावा झाला की त्याच्यावर एखादी पेन किलर गोळी घ्यायची किंवा औषध घ्यायचं किंवा दवाखान्यात फटाफट चाललं जायचं, एवढंच आपल्याला त्याचा पर्याय वाटतो आणि म्हणून आपण हाच पर्यायीचा उपयोग करतो. पारंपरिक पदार्थामधलाच हा एक घटक आहे ज्याला अळीव किंवा अळसी, कोणी अळवी म्हणतं, कोणी अळसी म्हणतं आणि आपल्या आयुर्वेदामध्ये त्याला चंद्रशूळ असे म्हटलेले आहे. दिसायला जरी अशा छोट्या छोट्या दिसत असतील तरी खूप जादुई बिया आहेत या. आयुर्वेदामध्ये तर आरोग्य सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी 100पेक्षा जास्त आजारांवर बहुगुणी औषध असे हे आयुर्वेदामध्ये म्हटलेले आहेत बरं का. नमस्कार, साठी कलारंग या माझ्या चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करायला तुम्हाला 1 सेकंद पण लागणार नाही, पण माझे मोटिवेशन वाढेल आणि म्हणूनच सबस्क्राईब करून द्या आणि लगोलग लाईक पण करून द्या. या अळशी दिसायला जरी छोट्या आहेत ना तरी त्याच्यामध्ये आयर्न म्हणजे की लोह तत्व, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस, प्रोटीन, फायबर, विटामिन ए, बी, सी, के असे अनेक पोषक घटक ह्या अळशीमध्ये खसाखस भरलेले आहेत. दिसायला जरी छोटी आहे ना पण पोषक तत्वाने भरपूर आहे. तुमच्यापैकी अनेक जण याचा उपयोग करत पण असतील, परंतु त्याचे फायदे आणि योग्य पद्धत माहित नसेल. काही जण म्हणतील या कोणत्या बिया आहेत, आम्ही तर पहिल्यांदाच ऐकले आहे. तर आज आपण या सर्वांसाठी अळीव खाण्याचे फायदे काय आहेत आणि ते कधी, कसे आणि किती खावे, किती प्रमाणात खावे, कारण की प्रमाण खूप महत्वाचं आहे. अळीव खाण्याचे कोणी टाळावेत आणि ही अळीवची एकदम 5 ते 10 मिनिटांमध्ये बनणारी अशी अळीवची पारंपरिक रेसिपी जी घरातील लहान मुलं, मोठे माणसं, बाया, स्त्रिया, पुरुष, वृद्ध सर्वांसाठी संजीवनी बुटीसारखे काम करेल, ते मी तुम्हाला करून दाखवणार आहे. आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका. सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणून सबस्क्राईब करून द्या आणि लाईक करायचं जर तुम्ही विसरून जातात म्हणून लाईक पण आत्ताच करून द्या. आयुर्वेदिक दृष्ट्याने अळवीमध्ये कोणकोणते गुण आहेत ते आता आपण पाहूया. अळशी दिसायला जरी लहान आहे, अळशी पचायला हलके आहे म्हणजे लघु आहे आणि हे उष्ण आहेत आणि म्हणून खाण्याच्या आधी त्याला भिजायला टाकणे गरजेचं आहे. जसं की आपण सब्जा आहे, चिया सीड ते कसं भिजायला टाकतो आणि दुप्पट तिप्पट पटीने फुलतं, तसेच हे पण आहे. भिजायला टाकले तर ते दुप्पट पटीने फुलते आणि तिची चिकाटी पण बाहेर निघते आणि त्याच्यात जे गुण आहेत ते गुण पण भिजवल्याने दुप्पटीने वाढतात. वात दोष शरीरातील कमी करतात. परंतु आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत त्या पद्धतीने जर तुम्ही अळशी खाल्ली तर तुम्हाला पित्त देखील होणार नाही. ह्या अळशीमध्ये असे घटक आहेत की त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन वाढतं आणि त्याच्यामुळे आपली शुगर कंट्रोल मध्ये राहते. म्हणजे शुगरच्या पेशंटसाठी खूपच उपयोगी आहे ही अळशी आणि म्हणूनच शुगर पेशंट पण याला आरामशीर खाऊ शकतात आणि बेड कोलेस्ट्रॉल दूर करतं आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवतो. सगळ्यात पहिला फायदा रक्त वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये असलेले आयर्न, ही अळशी रक्तातील बेड कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवतं. सर्वात पहिला फायदा आहे की रक्त वाढवण्यासाठी हेमोग्लोबिन म्हणजे ज्याच्यामध्ये आयर्न, लोह रक्तामध्ये कमी असतं तर त्याचे प्रमाण वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. समजा तुम्ही 10 ग्राम अळशी घेतली तर त्याच्यातून तुम्हाला 10 ग्राम लोह तत्व म्हणजे आयर्न भेटतं. एवढं लोह तत्व कोणत्याही पदार्थामधून मिळत नाही आणि म्हणूनच तुमचे रक्त जर वारंवार कमी होत असेल तर या अळशीचा वापर आवर्जून करावा. पण तुम्हाला प्रेग्नन्सी असेल किंवा थायरॉइडची तुम्हाला
गोळ्या चालू असेल तर याचं प्रमाण थोडंसं कमी करावं. दुसरा फायदा आहे याचा रक्त शुद्धी करण्यासाठी. जर तुमचं रक्त अशुद्ध असेल तर तुमच्या तोंडावर डाग पडतात, वाण पडतात, त्वचा विकार, फंक्शन, खाज येणं अशा सर्व आजारासाठी हे उपयुक्त आहेत. ते आजार तर कमी करतात, शिवाय केसांना आणि त्वचेला चमक आणण्यासाठी पण खूप उपयुक्त आहे. या अळशी वात दोष कमी करतात. या अळशीमध्ये कॅल्शियम पण भरपूर मात्रामध्ये आहे. या अळशी भिजवल्यानंतर ते असे चिकट गुळगुळीत होतात. या सर्व याच्या गुणांमुळे आपले हाडं आहेत, सांधे आहेत. सांधे काय आहेत तर 2 सांध्यांमध्ये जॉईंट असतं आणि त्याच्यामध्ये गादी असते ज्याच्यामध्ये चिकटपणा असतो. ते वंगण, त्याला वंगण म्हणतात, वंगण असतं. ते वंगण कमी झालं असेल तर ते वाढवण्याचे काम पण हे अळशी करतं. हे असं ज्याला झालेलं आहे त्यांना अळशीचे सेवन करणे खूपच उपयुक्त ठरतं. तर असं सांध्यांमधली गादी घसरून गेली असेल, सांधे चालता उठता बसता दुखत असतील, सांध्यांमध्ये कटकट असा आवाज येत असेल, किंवा सांधे तुमचे ठिसूळ झालेले असतील, हाडं तुमचे ठिसूळ झालेले असतील, तर प्रचंड वेदना होत असतील, तर अशांना पण अळशीचे सेवन करणे खूप फायदाकारक ठरते. कारण की त्याच्यामध्ये जी चिकाटी असते ना, त्या चिकाटीने ह्या सांध्यांमध्ये वाढतं आणि त्याच्यामुळे ह्या सर्व समस्येचे समाधान होते. संधिवात, आमवात, युरिक ऍसिड वाढत असेल, याच्यामुळे तुमचे शरीर दुखत असेल, सांधे दुखत असेल, तर ह्या सर्वांसाठी ही अळशी खूपच उपयुक्त आहे. मी दाखवणार आहे ती रेसिपी तुम्हाला बनवणे शक्य नसेल तर तुम्ही ह्या अळशीचे चूर्ण बनवून 1 ते 3 ग्राम पर्यंत भापून कोमट पाणी पिले तरी पण तुम्हाला हा फायदा होईल. अळशीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे मुलांची उंची वाढण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. आणि म्हणून अळशीची आज जी मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करत आहे ती तुम्ही नक्की पहा. मी जी रेसिपी बनवते ती रेसिपी खायला मुलांना खूपच आवडेल आणि म्हणूनच ही रेसिपी तुम्ही नक्की पहा. चौथा फायदा, हे पचायला खूप हलके आहेत, त्याला लघु म्हटलेले आहेत. कसे पचन संस्थेला पण पुष्कळ फायदा होतो. आपल्याला भूक लागणे, पण जे अन्न खाल्ले त्याचे पचन चांगल्या रीतीने करणे, गॅस होऊन जातो, पोट फुगतं, अशा पुष्कळांच्या तक्रारी असतात. तर ह्या सर्वांमध्ये ही अळशी अत्यंत उपयोगी आहे. अळशीचा 5वा फायदा आहे की ह्या बिया वात दोष कमी करतात आणि डिलिव्हरी नंतर तर वात दोष पुष्कळ वाढतो आणि शरीराची प्रचंड झीज झालेली असते. तर तेव्हा पुष्कळशा तक्रारी, केस गळणं, कंबर दुखणे, रक्त कमी होऊन जाणे, या सर्व तक्रारींसाठी हे अळशी आयुर्वेदामध्ये अत्यंत उपयुक्त सांगितलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे गर्भाशयाची शुद्धी करते. गर्भाशयामध्ये काही बिना जरुरी जे द्रव्य साठलेले असते ते काय करून गर्भाशयाला स्वच्छ करण्याचे काम पण हे अळशी करते. शरीराला ताकद देतात आणि हॉर्मोन्स इनबॅलन्स म्हणजे पाळी जाताना, तसेच बाळ डिलिव्हरी नंतर बाळ दूध पीत असेल तर दूध वाढवण्यासाठी तर ही अळवीची जी पारंपरिक खीर आहे ती खीर दिली जात असे. तसेच पाळी जाताना मी सर्व स्त्रियांनी हे अळशीचं सेवन आवर्जून करायला पाहिजे. स्त्रियांनीच उपयोग करावा का असं नाही, तर हे पुरुषांसाठी पण तेवढंच उपयोगी आहे. पुरुषांमधील शुक्राणूची संख्या वाढवण्यासाठी, क्वालिटी इम्प्रूव्ह करण्याचे पण आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूची कमी आहे किंवा कोणत्याही प्रकारची कमजोरी आहे तर अशांसाठी सुद्धा ही अळशी आहे ती खूप उपयोगी ठरतात. 7वा आणि शेवटचा फायदा आहे, अळशीला कफ वितरक आणि मळ वितरक असे सांगितलं आहे. ज्यांच्या छातीमध्ये खूप कफ भरून गेलेला आहे, तो कफ निघत नाहीये, आवाज येतोय, खरखर खरखर असा आवाज येतो आहे, श्वास घ्यायला त्रास होत आहे, अशांसाठी, तसेच मलवितारण 3 ते 4 वेळा टॉयलेटला जावं लागतं तरीही मळ साफ झाल्याचं समाधान होत नाही, तर तो मळ पोटात तसाच पडून राहिलेला आहे असं वाटतं, अशांसाठी मळ एकदाच बाहेर काढून टाकण्यासाठी अळशी उपयुक्त ठरते. लघवी साफ होण्यासाठी पण हे अळशी अत्यंत महत्वाचं ठरतं. आता आपण पाहूया की ही अळशी कोणी घेऊ नये. आपण मगाशी पाहिलं ज्यांना प्रेग्नन्सी आहे आणि थायरॉइडची बिमारी आहे अशांनी
अळशीचे सेवन टाळावे. ही अळशी तुम्हाला किराणा मालच्या दुकानावर किंवा डीमार्ट मध्ये किंवा ऑनलाईन सहजरित्या मिळून जाते आणि फार स्वस्त येतात. काही महाग नाही येतात, 10-15 रुपयाला एवढं मोठं पॅकेट येतं. तर हे अळीव एका वेळेस 2 चमचे घेतले तरी भरपूर होऊन जातात. हे अळीवला जरा ताटामध्ये घेऊन घ्या, त्याला जरा साफ करून घ्या. त्याच्यामध्ये एखादा राईचा दाणा असेल किंवा एखादा खडाखुडा असेल, त्यांना व्यवस्थित निवडून घ्यायचे आहेत. फक्त 2 चमचे अळी पुष्कळ होऊन जातात. 2 चमचे अळी तुम्ही एका वाटीमध्ये टाका आणि त्याच्यामध्ये अळी डुबेल तेवढं पाणी टाका. अळी डुबून त्याच्या वर पाणी राहील तेवढं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याला 2-3 तास भिजायला ठेवा. आणि रात्रभर भिजायला ठेवले तर खूपच छान. पण मी अळवीचा उपयोग करते ना तर रात्री भिजायला ठेवते, कारण की अळवी उष्ण आहे आणि तिची उष्णता कमी करण्यासाठी आपल्याला तिला भिजायला टाकणे खूप गरजेचं आहे. आता हे अळशीची खीर बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य पाहूया. त्याच्यासाठी आपल्याला लागणारे 1 कप दूध आणि त्याच्यात गोडवा आणण्यासाठी मी धाग्यावाली साखर घेतलेली आहे, जिच्यामध्ये केमिकल फार कमी प्रमाणात असते. रोजची तुम्ही साखर घ्याल तर त्याच्यात कमी केमिकल जास्त असते म्हणून तशी, किंवा तुम्ही खारीकची पावडर बी घेऊ शकता किंवा तुम्ही ओले खजूर पण त्याच्यामध्ये टाकू शकता. फक्त त्याच्यात गोडवा यायला पाहिजे याच्यासाठी, जेणे खाण्यासाठी मुलं किंवा मोठे खाण्यास उत्सुक होतील, त्याच्यासाठी त्याला थोडासा गोडवा द्यायचा आहे म्हणून. त्याचप्रमाणे त्याच्यात स्वाद वाढवण्यासाठी तुम्ही काजू, बदाम असे काही पण ड्रायफ्रूट पण टाकू शकता आणि त्याला स्वाद सुगंध देण्यासाठी विलायची टाका किंवा जायफळ पण तुम्ही टाकू शकता. आणि तुम्हाला जर जरूर वाटत असेल तर थोडंसं पाणी पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करणे तुमच्यासाठी छोटीशी गोष्ट असेल, पण माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच प्लीज 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 सबस्क्राईब नक्की करा. आता याची खीर बनवण्यासाठी गॅसावर तुम्ही कढई किंवा तपेली ठेवा. त्याच्यामध्ये दूध टाका. तुम्हाला योग्य वाटत असेल तर थोडंसं पाणी टाका. त्याला चांगलं गरम करा आणि मग त्याच्यामध्ये 2 चमचे अळवी टाका आणि त्याच्यामध्ये गोडवा आणण्यासाठी तुम्ही खारीकचा भुका पण करून टाकू शकता, खजूर पण मॅश करून टाकू शकता किंवा धागेवाली साखर पण टाकू शकता, खडी साखर पण टाकू शकता किंवा साधी खडी साखर पण टाकू शकता. पण आपली रोजची साखर अजिबात टाकायची नाहीये बरं का. ही खीर बनवण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. फक्त ही खीर बनण्यासाठी 5-7 मिनिटच लागतात. फक्त त्याच्यात गोडवा आणण्यासाठी गूळ मात्र टाकू नका, कारण की गूळ आणि दूध विरुद्ध आहार आहे आणि त्याच्यामुळे दूध फाटून जाईल बरं का. आणि म्हणून गूळ अजिबात टाकायचं नाहीये. तुम्ही याच्यामध्ये 1-2 विलायची कुटून टाकू शकता, ज्याच्याने फ्लेवर आणि सुगंध चांगला येऊ शकतो. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये तुम्ही बदामचे किंवा काजूचे काप पण टाकू शकता, त्याच्याने तुम्हाला स्वाद पण चांगला येईल. आणि हे सर्व साहित्य टाकून फक्त 5 ते 7 मिनिटांमध्ये ही खीर, अळशीची खीर तयार होते. आणि ही अळशीची खीर गरम गरम बनवूनच खायची आहे. गरम बनवून खाशाल ना तर फारच स्वादिष्ट लागते. तांदळाच्या खीरासारखी स्वादिष्ट ही खीर लागते. आणि तिच्यामध्ये आपण दूध वगैरे टाकलेलं आहे, तर त्याच्यात मावाचा फ्लेवर पण येत असल्याने खूप स्वादिष्ट लागते. मुलं, मोठे, लहान, वृद्ध सर्व आवडीने खातात. इतकी स्वादिष्ट ही खीर लागते. ही खीर सकाळी उपाशी पोटी सलग 15 दिवस खायची आहे. अगदी सुंदर रिझल्ट तुम्हाला याचे पाहायला मिळतील. जर तुम्हाला ही खीर बनवणे शक्य नसेल तर तुम्ही काय करा, रात्री थोडे 1 चमचे अळशीच्या बिया आणि अर्धी चमचे सब्जाच्या बिया असं भिजायला टाका. सकाळी उठल्यावर थोडंसं गरम पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये या दोन्ही बिया टाका आणि चांगले मिक्स करा आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळा, ज्याच्यामुळे त्याच्यातले आयर्न पण चांगल्या रीतीने शोषले जाईल. आणि असे सरबत बनवून तुम्ही पिऊ शकता. ते पण खूप स्वादिष्ट लागतं बरं का. या सरबताने पण चांगला फायदा होतो. आणि तुम्हाला सरबत पण करणं जमत नसेल तर मिक्सरमध्ये याचं चूर्ण बनवा आणि हे चूर्ण 1 चमची घ्या, फाकून घ्या आणि वरून कोमट पाणी पिऊन घ्या तरीही चालेल. ह्या तिघांपैकी तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल, ज्या पद्धतीने तुम्हाला खायला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे अळवीचे बी खाऊ शकता. पण तुम्ही तुमच्या आहारामध्ये या अळवीच्या बीचा नक्की समावेश करा. तुम्ही याचे सेवन कराल तर तुम्हाला खूप आरोग्यविषयी फायदे भेटतील. तुमच्या आरोग्यविषयी ज्या काही तक्रारी आहेत, सौंदर्यविषयी ज्या काही तक्रारी आहेत,
की ह्या सर्व तक्रारी पण तुमच्या नक्कीच कमी होईल. दिसायला अगदीच छोटीशी अशी नब्बर आहे, पण गुण मात्र मनभर आहे. अशा आळवीचा उपयोग तुमच्या आहारामध्ये नक्की करा. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि म्हणून आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करून द्या आणि लाईक करून द्या आणि बेल बी प्रेस करून द्या, तर माझी नवीन नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळून राहील. अशा नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. जय श्री कृष्ण.